ऑलराईट मंडळी, सो आज मी पाहिलेला आहे स्थळ हा मराठी सिनेमा. आणि ज्यावेळेला याचं ट्रेलर आणि टीजर आलं होतं तेव्हापासूनच खरं तर थोडंसं कन्फ्युजन्स ऑनलाईन सुरू झाले होते, कारण का टीजरने ॲक्च्युली आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी टीज केलं होतं. नाव फार ह्युमर होता त्या टीजरमध्ये. 15 ऑगस्ट म्हणजे लाईफमध्ये एकदा तुम्ही झेंडा फडकवणारच नक्की. आणि इथं ऑन दी अदर हँड ज्यावेळेला ट्रेलर आउट झाला त्यावेळेला ॲक्च्युली चित्र पूर्णतःच वेगळं होतं. स्त्री सशक्तीकरण. नाव काय तुझं? तर हे सगळं काही पाहता एक कुतूहल या सिनेमाबद्दलचं नक्कीच माझ्या मनात होतं आणि काल मी हा सिनेमा थिएटर्समध्ये पाहिला. खरं तर या सिनेमाला संपूर्ण दिवसभरात एकच शो अवेलेबल होता आणि तोही रात्रीचा होता, साधारण 9, 9:15च्या दरम्यानचा. इतका प्राईम शो असून सुद्धा या सिनेमाला फारशी गर्दी, म्हणजे फारशी गर्दी सोडाच, मला वगळता आणखीन फक्त 3 डोके होते. ते बघून फार वाईट वाटलं, पण हरकत नाही, कारण या सिनेमाचा फार असा हाईप नाहीये किंवा खूप मोठी फेस व्हॅल्यू नाहीये या सिनेमाला. त्याच्याचमुळे नक्की आता हा सिनेमा मला कसा वाटलाय त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. स्थळ हा सिनेमा खरं तर 2023चाच आहे आणि 2023 मध्ये संपूर्ण झाल्यानंतर या सिनेमाने ऑलरेडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं नाव खूप जास्त उंचावलंय. मराठी सिनेमासृष्टीची मान खूप जास्त उंचावली आहे. कारण या सिनेमाला इतके सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि स्क्रीनवरती तुम्ही आता सध्या पाहू शकता. या सिनेमाची चर्चा ॲक्च्युअली इंटरनॅशनल लेव्हलवरती बऱ्यापैकी होतीये आणि त्याच्याच नंतर सचिन पिळगावकर जे आहेत मराठी सिनेमासृष्टीतले, तर त्यांनी या सिनेमाचा एक प्रेझेंटर म्हणून एक जबाबदारी स्वीकारली आणि म्हणूनच मला खऱ्या अर्थाने या गोष्टीचं खूप कौतुक करावंसं वाटतंय, की अशा प्रकारच्या रिजनल सिनेमांना सुद्धा आपल्या मराठी सिनेमासृष्टीतले बरेचसे ॲक्टर्स पुढे आले आणि त्यांनी सपोर्ट दाखवला. त्यासाठी खरंच सगळ्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. मंडळी, या संपूर्ण सिनेमाची जी टीम आहे, स्टार्टिंग फ्रॉम द डिरेक्टर, ऑल दी ॲक्टर्स, इवन सिंगर्स, सगळी माणसं फ्रेश आहेत, नवीन आहेत आणि हाच या सिनेमाचा सगळ्यात मोठा तो एक हुक पॉइंट ठरतो. ज्यावेळेला हा सिनेमा सुरू होतो तेव्हाच पाहुणे येताय घरी पोरी, हे जे गाणं आहे तर याच्यापासून या सिनेमाची सुरुवात होते. लांबलचक गाणं आहे आणि मग ते पाहुणे कशा पद्धतीने त्या मुलीपर्यंत पोहोचतात, तिला बघण्याचा कार्यक्रम कसा सुरू होतो आणि मग ते जे ठराविक प्रश्न आहेत कांदे पोह्याच्या कार्यक्रमाचे. तुझं नाव काय? तुझं गाव काय? तुझी उंची मोजली होती का? तुझं शिक्षण पास झालती का? तुझ्या आवडी, तुझ्या निवडी. तर ते नक्की कशा पद्धतीने तिथे विचारले जातात हे सगळं काही तुम्हाला या सिनेमामध्ये पाहायला मिळतं. आता मंडळी, या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर नंदिनी चित्ते, संगीता सोनेकर, संदीप सोमलकर, सुयोग धवस, तारानाथ खिरटकर, स्वाती उलमले, हे सगळे एक नवीन कलाकार याच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि कमालीचं काम केलंय राव सगळ्यांनी. जर आयुष्यात तुम्ही कधी गाव पाहिलं असेल, मामाचं गाव असेल, वडिलांच्या बाजूचं गाव असेल, कुठलंही गाव असेल, तर तुम्हाला हा सिनेमा फार जवळचा वाटू लागतो. छोट्या-छोट्या गोष्टी ज्या दिग्दर्शकांनी खूप सुंदर टिपलेल्या आहेत. स्पेशली कॉस्ट्यूममध्ये असेल, मेकअप तर म्हणजे नाहीच आहे, कोणाचाच नाहीये मेकअप. तर ते पण मला खूप जास्त आवडलं. कुठेच असा नकलीपणा, आर्टिफिशियलपणा तुम्हाला कुठेच फील नाही होणार. त्याचबरोबर ज्यावेळेला पाहुणे घरी येतात त्यावेळेला तो चेक्सचा टॉवेल असतो, तो त्यांना हात पुसण्यासाठी ज्यावेळेला दिला जातो, त्याच्यानंतर तो एक साबण, त्याच्यानंतर तो एक तांब्या ज्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं हातपाय तोंड धुण्यासाठी. हे सगळं इतकं कमालीचं होतं. इव्हन ते घर, म्हणजे सगळ्या गोष्टी, हे ॲक्चुअल डोंगरगाव आहे चंद्रपूर रिजनमधलं आणि त्या डोंगरगावात जाऊन जो दिग्दर्शक आहे जयंत सोमलकर, तर या दिग्दर्शकाने आपल्या स्वतःच्या गावात ते एक रिअल घर त्याने घेतलंय आणि त्या घरात त्याने ते एक 20-25 दिवसांमध्ये ते शूट सगळं केलंय या सिनेमाचं आणि ते बघून खूप भारी वाटलं. खूप रॉ आहे सगळं. मी वारंवार हे यासाठी सांगते, कारण तुम्हाला हा सिनेमा तुम्ही पाहताय असं फीलच होत नाही. तुम्हाला असं वाटतं, की त्या बैठकीमध्ये कोपऱ्यात कुठेतरी तुम्ही पण एका खुर्चीवर विराजमान झालेला आहात आणि तुमच्या समोर ही सगळी चर्चा सुरू आहे. नाव काय तुझं? सविता वांड्रे. पूर्ण नाव? तर हे सगळं कमालीचं टिपलेलं आहे जयंत सोमलकर. आय थिंक ही हॅज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब ॲज अ डिरेक्टर आणि खूप रिकग्निशन जेवढं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती मिळालं या सिनेमाला, तितकंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळायला पाहिजे. थिएटर्समध्ये हा सिनेमा आणल्याबद्दल खूप धन्यवाद. एक अतिशय आगळावेगळा असा हा अनुभव आहे हा सिनेमा बघणं म्हणजे. या सिनेमाची जी पटकथा आहे ती अशा पद्धतीची आहे, की
विदर्भामध्ये जर का तुम्ही आजही जाल तर तुम्हाला असं समजतं की तिथे आज सुद्धा आता टियर 1, टियर 2 सिटीजमध्ये किमान मुलींना विचारलं तरी जातं की तुला कोणाशी लग्न करायचंय? तुला हा मुलगा आवडतोय का? तुला हे पटतंय का? या पद्धतीचे प्रश्न ॲक्चुअली खेडेगावांमध्ये आज तागेत सुद्धा नाही विचारले जात. घरातले जे मोठे असतात तर तेच त्या एक मध्यस्थी माणूस असतो आणि तो अशी स्थळं आणत असतो, आणत असतो, आणत असतो जोपर्यंत त्या मुला-मुलींची लग्न होत नाही. एक सर्वसामान्य शेतकरी वर्गातली ही कथा आहे जिथे कुटुंबियांमध्ये भाऊ आहे, बहीण आहे, आई आहे, वडील आहेत आणि मग त्या मुलीचं लग्न जुळवू पाहतात ते सगळेजण. पण मग मोठ्या भावाचंही लग्न अडलंय. मग जोवर तिचं होत नाही तोवर त्याचंही होणार नाही. मग कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंफलेल्या असतात. मुलींचे लग्नाचे निर्णय कशा पद्धतीने घेतले जातात हे सगळं आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळतं. या सिनेमामध्ये ना एक गोष्ट मला खूप आवडली की हा सिनेमा लाऊड नाहीये. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला कुठचा संदेश द्यायचा असतो ना, त्यावेळेला असं खूप छाती ठोकून असं जोरजोरात ओरडून असं ती गोष्ट सांगणं काही गरजेचं नसतं. कारण बऱ्याचदा शांततेत सुद्धा, भयान शांततेत सुद्धा तुम्हाला खूप मोठा मेसेज पास आउट करता येतो आणि तेच या दिग्दर्शकाकडनं आपल्याला शिकायला मिळतं. या पूर्ण सिनेमामध्ये 2 ते 3 शॉट्स असे खूप स्पेशल मेन्शन मला करावेसे वाटतात आणि त्यासाठी दिग्दर्शकाचं कौतुक करावंसं वाटतं. सगळ्यात पहिला शॉट असा आहे की तो जो चेक्सचा रुमाल आहे, तो बाहेर वळणीवरती अगदी असा टांगलेला असतो आणि मग तो पाहिल्यानंतर तुम्हाला एक असं वेगळंच एक भयान वास्तव तुम्हाला दाखवणारा तो ठरतो. दुसरी गोष्ट एक स्टूल आहे, ज्याच्यामध्ये सगळे पाहुणे ज्यावेळेला बाहेर जातात त्यावेळेला ती जी मुलगी असते, तिच्या स्टूलावर बसलेली असते. तो स्टूल रिकामा दिसतोय. त्याच्या समोरून तो एक कॅमेराचा अँगल आहे, जिथे सगळी ती बैठक जी आत्ता तिथे सगळं घर भरलेलं होतं, तर आता ते सगळं रिकामं झालं आणि 4 ते 5 सेकंदासाठी तो कॅमेरा तसाच स्टिल राहतो. ती भयान शांतता तुम्हाला एक वेगळ्याच झोनमध्ये घेऊन जाते. तिसरी गोष्ट की मुलांना नोकऱ्या नाहीये, मुलांना नोकऱ्या नाहीये. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये सारखा-सारखा हा आवाज जो उचलला जातो, तर तिथेच आपल्याला भाऊ जो आहे, जो असं बापाला असं ऐकवतो की आम्हाला तरी कुठे नोकऱ्या आहे, तुम्ही सुद्धा 10 लाख भरले असते तर मलाही नोकरी मिळाली असती. तर तिथेच तो भाऊ सकाळी 8-9 वाजेपर्यंत तिथे झोपा काढताना आपल्याला ढाराडूर दिसतो आणि तिथेच त्याची बहीण घरातली सगळी कामं आवरून कॉलेजात जाताना दिसते. मला तो ती एक वास्तव त्यांनी दाखवल्याबद्दल पण खूप आवडलं की दरवेळेला सरकारच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा आपण सुद्धा मुलं जी आहेत गावातली आज ताग्यात सुद्धा सकाळी उठतात, अंघोळ करतात, चहा पितात आणि चौकात जाऊन बसतात तंबाखू मळत किंवा खर्रा खात किंवा गुटखा ह्या सगळ्या गोष्टींची व्यसनं करत. तर तिथेच त्या गावातल्या ज्या मुली असतात त्या जिद्दीने कशा पद्धतीने आपलं शिक्षण पूर्ण करतायत, नोकऱ्या शोधतायत, हे भयान वास्तव दाखवल्याबद्दल सुद्धा दिग्दर्शकाचं खूप आभार. तर असे बरेच सीन्स आहेत ॲक्चुअली या सिनेमाचे जे खूप स्पेशल मेन्शनमध्ये मोडतात. पण मग तुमची सगळ्यांची मजा मला अजिबात घालवायची नाही, त्याच्यामुळे मी काहीच तुम्हाला स्पॉइलर देत नाहीये. नक्की हे स्थळ आल्यानंतर जी मुख्य लीड ॲक्ट्रेस आहे नंदिनी, तर तिला या सिनेमामध्ये तिचं स्थळ जमतं का? तिचं लग्न जमतं का? आणि मग या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने थेट शेवटपर्यंत आपल्याला घेऊन जातात, हे सगळं काही तुम्हाला सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण सिनेमाचा आणखीन एक प्लस पॉइंट असा या सिनेमाचा क्लायमॅक्स. ते जे सगळं भरत आलेलं असतं आणि मग तो जो एक असा टाहो फुटतो, तर तो कशा पद्धतीने फुटतो आणि काय नक्की होतं, ते सगळं तुम्हाला पाहता येणार आहे. क्लायमॅक्स ॲक्चुअली तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देणारा ठरतो. आता येऊया आजच्या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या सेगमेंटकडे. मंडळी, तुम्हीच सगळे म्हणत होता नुसतं काय 30-30 डबल मिनिंगची कॉमेडी, काहीतरी नवीन आणा. यात तशी डबल मिनिंगची कॉमेडी अजिबात नाहीये. तुमचा पुढचा असा आरोप होता मराठी सिनेमासृष्टीवरती की काय तेच मुंबई पुण्यातले लोकेशन्स, काहीतरी थोडेसे रिजनल पण लोकेशन्स दाखवा, तिथलाही कथा दाखवा. तर हा घ्या, तुम्हाला विदर्भातली ही जी कथा आहे ती तुम्हाला नक्कीच मुंबई पुण्यातल्या लोकेशन्समधली अजिबात नाही. यांना फक्त पुणेरी मराठीतले सिनेमे फक्त आवडत असतात, असा तुमचा पुढचा जो आरोप असतो मराठी सिनेमासृष्टीवरती, तर इथे तसा अजिबात आरोप तुम्ही लावूच शकणार नाही. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही नेहमी आत्तापर्यंत सगळ्या प्रेक्षक वर्गांनी उचलून धरला होता, नवीन लोकांना संधी द्या, नवीन कलाकारांना संधी द्या. हिअर इज द एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू. हा सिनेमा नवीन कलाकारांना संधी देतो, हा सिनेमा नवीन विषय मांडतो, हा सिनेमा नवीन चेहऱ्यांना संधी देतो आणि त्याच्याचमुळे जर का या सिनेमासाठी तुम्ही नाही गेलात तर अगेन जसा फुलवंती, एक नंबर अशा प्रकारच्या सिनेमांवरती अन्याय झाला होता, तसाच अन्याय आता या सिनेमावरती सुद्धा तुमच्या सगळ्यांमुळे होणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना हे सांगते की आवर्जून हा सिनेमा बघायला जा. हा सिनेमा एक खूप वेगळी व्हॅल्यू ॲड करणारा ठरणार आहे तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्हाला हा सिनेमा भयंकर आवडणार आहे. मी या सिनेमाला देईन 4.5 स्टार्स आउट ऑफ 5 आणि महिला दिनानिमित्तच का हा सिनेमा रिलीज केला गेलाय याचं उत्तर तुम्हाला सिनेमा पाहिल्यानंतर समजेल. या सिनेमाकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर परत मग असे रिजनल आणि रिअल कॉन्टेंटवाले सिनेमे नाही बनणार. परत मग तेच वरण भात तुपकटवाले सिनेमे तुमच्यासमोर ते घेऊन येत राहतील. त्याच्यामुळे आता प्रेक्षकांकडे जबाबदारी आहे की प्लीज आता प्रेक्षक म्हणून तुमची जबाबदारी नक्कीच पार पाडा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.